गडचिरोली जिल्ह्यातील पुन्हा एकदा अडेंगे नेंडर गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्याच्या कडेला फसली। प्रवासी घाबरून गेले। मोठा अनर्थ होण्यास टळला आहे। हा प्रकार नवीन नाही तर सुरजागड गट्टा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे। सुरजागडच्या डोंगरातून लाखो टन लोहखनिज काढण्यासाठी सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री, सहपालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना वेळ मिळत असतो, पण स्थानिक जनतेच्या जीवांचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने काहीच नसतो। कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भाकपा तथा राज्य उपाध्यक्ष म्हणाले की आमचा जीव धोक्यात आला असून आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जात नाही, पण आमच्या जमिनीतील लोहखनिज मात्र सरकारला हवंच आहे। हा जनतेच्या श्रम आणि जीवनावर केलेला खुला अन्याय आहे। जनतेच्या जीवावर चालणारा हा विकास आम्ही सहन करणार नाही। गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। जनतेच्या संघर्षाशिवाय या रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। रस्ता द्या, विकास द्या, अन्यथा 15 सप्टेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर भाकपातर्फे धरणे आंदोलन उभारले जाईल। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। काय झालं? तुम्ही एवढ्या उशिरा कशाला आले? किती तास होते तिथं? म्हणजे 4 तास तुम्ही तिथंच होते? तर पाणी वाणी कुठं जमलं? काहीच नाही गावाजवळ झाला, गावाजवळ झाला म्हणून बरं झालं। थोडंसं गावात आलं 300 मीटर। अच्छा, म्हणजे हे कसं झालं? बाजूने ट्रक जात होती का? गाडी येत होती, साईड द्यायला गेलं, जागा नाही ना, खोदून आहे ना, त्याच्यामुळे नाही का ते रेसिपी आणले, गावकऱ्या मोठी गाडी आणली, पोलीस। ठीक आहे।